जिजाऊ उद्यान सुशोभीकरण करा. प्रसन्न बनसोडे, कर्जत शहर अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांना दिले निवेदन. कर्जत शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कर्जत शहर अध्यक्ष प्रसन्न बनसोडे व मनसेचे पदाधिकारी यांनी दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी कर्जत नगर परिषदेकडून उभारण्यात आलेल्या उल्हास नदी शेजारी राजमाता जिजाऊ माता शिवसृष्टी उद्यानाची दुरावस्था त्याबाबत मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांना निवेदन दिले. शिवसृष्टीतील पुतळ्यांचे नुकसान, मावळ्यांच्या हातातील गायब तलवारी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिल्पावर उगवलेली रोपे तसेच जिजाऊ उद्यानाच्या मोडकळीस आलेल्या नामफलकाची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. शिवजयंतीपूर्वी आवश्यक दुरुस्ती न झाल्यास ही बाब कर्जत शहरासाठी लाजिरवाणी ठरेल असे मत कर्जत शहर अध्यक्ष प्रसन्न बनसोडे यांनी व्यक्त केले. यावेळी मनसे रायगड जिल्हा सचिव अक्षय महाले, कर्जत तालुका सचिव प्रदीप पाटील, महिला सेना तालुका सचिव भारती कांबळे, कर्जत शहर सचिव हेमंत ठाणगे, कर्जत शहर संघटक राजेश साळुंखे, माजी नगरसेवक धनंजय दुर्गे, उपशहर अध्यक्ष अजित राऊत, कर्जत शहर मनसे विद्यार्थी सेना अध्यक्ष अवधूत अत्रे, उपशहर अध्यक्ष विनीत म्हात्रे, विभाग अध्यक्ष सुशांत चव्हाण, गणेश साळुंखे, सुधीर पालकर, संदेश काळभोर आदी पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शासकीय शिवजयंती 19 फेब्रुवारीला येते. त्या शिवजयंतीच्या पूर्वी कर्जत शहरामध्ये कर्जत नगर परिषदेच्या वतीने दहिवली येथे राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या नावाने शिवसृष्टीची उभारणी करण्यात आलेली. पण गेले अनेक महिने ही शिवसृष्टी प्रचंड दुरवस्थेमध्ये सापडलीच आहे. जे मावळे जे उभे केले ते ज्यांच्या शौर्याच्या गाथावरती आजही महाराष्ट्र उभा आहे अशा मावळ्यांच्या शिल्पांचे रंग हे पूर्णतः उखडलेले आहेत. अनेक मावळ्यांच्या हातावरचे तलवारी हे गायब आहेत. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं तिथे जे शिल्प उभे केले त्या शिल्पांमध्ये सुद्धा लहान लहान रोपं ही उगवलेली आहेत. याचा अर्थ गेले अनेक महिने कर्जत नगर परिषदेचं या शिल्पांवरती दुर्लक्ष आहे आणि त्याच्या संबंधात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं शिष्टमंडळ त्याच्यामध्ये आमची शहर कार्यकारिणी, तालुका कार्यकारिणी, जिल्हा कार्यकारिणी आम्ही सगळे एकत्र येऊन आज मुख्याधिकारी साहेबांना इथे निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनामध्ये आम्ही स्पष्ट नमूद केले आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने उभा करण्यात आलेली शिवसृष्टी, त्यानंतर बाजीप्रभू देशपांडेंचं कर्जतच्या मुख्य प्रवेशावरती उभारण्यात आलेलं शिल्प, इकडे ठेवण्यात आलेला तो स्तंभ आणि इतर जे काही सुशोभित करण्यासाठी जे कोपराबाग उभे केले यांचं तात्काळ शिवजयंतीच्या पूर्वी आपण सुशोभीकरण करावं, जेणेकरून शिवजयंतीच्या आधी शिवप्रतिमेला कुठल्याही प्रकारचा गालबोट लागणार नाही याची दक्षता त्यांनी घ्यावी. त्यासोबत नागरिकांकडून आम्हाला जे काही सूचना आल्या त्यातनं घरपट्टी संदर्भात आमचे विधानसभा संघटक यांनी आम्हाला सूचना केली. त्या अनुषंगाने आता जानेवारी ते डिसेंबर हा त्यांनी घरपट्टीचं संपूर्ण वर्षाचा आकारलेला आहे आणि बऱ्यापैकी नागरिकांपर्यंत घरपट्टीचे जे पावत्या आहेत ते पोचले नाही आहेत. त्याच्यामुळे आपण CO साहेबांना इथे विनंती केली की त्याचे घरपट्टीचे पावत्या आहेत ते तुम्ही नागरिकांपर्यंत पोचवा आणि ज्या पावत्या ते प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे नागरिकांपर्यंत पोचत आहेत त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा जादाचा कर हे तुम्ही नागरिकांकडून वसूल करू नका आणि जे संबंधित ज्यांच्याकडे हे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे त्यांची चौकशी करा की आत्तापर्यंत त्यांनी किती नागरिकांपर्यंत घरपट्टीच्या पावत्या पोचवलेल्या आहेत. त्याच्यानंतर आमचं जो बिसेगाव आहे, बिसेगावमध्ये आमचे जे शहराचे उपाध्यक्ष अजित राऊत त्यांच्याकडे पण सूचना होती की तिथे मराठी शाळा आहे, मराठी शाळेचे ते प्रचंड प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांची रहदारी आहे आणि बरेचसे वयस्कर नागरिक पण त्या इथे संध्याकाळी फिरतात, वावरतात, पण तिथे गाड्यांचा वेग हा प्रचंड प्रमाणामध्ये असतो. तिथे कुठल्याही प्रकारचे गतिरोधक नाही आहे. त्यामुळे त्या ठिकाणी आपण गतिरोधक उभे करावे जेणेकरून नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही. अशा प्रकारची विविध मागण्या आता पक्षाच्या वतीने शिष्टमंडळाने केलेल्या आहेत आणि माझी अपेक्षा आहे आणि आशा पण आहे की मुख्याधिकारी चांगला प्रशासक म्हणून आहे आणि ते 19च्या आधी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला मनसेच्या सगळ्या मागण्या मान्य करतात. त्यासोबतच समजा
कर्जत नगर परिषदेकडनं मनसेकडनं ज्या ज्या मागण्या केलेल्या आहेत, ज्या उपयोगी मागण्या आहेत, लोकांच्या हिताच्या मागण्या आहेत, ते पूर्ण करण्यासाठी जर प्रशासन कमकुवत ठरत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी मिळून लोकांच्या हितासाठी ज्या गोष्टी करण्यासाठी तयार आहे त्या गोष्टी ते पूर्णपणे पातळीने करतील आणि लोकांना त्या सगळ्या मागण्यांचा न्याय महाराष्ट्र नवनिर्माण सेना देईल। त्याच्या व्यतिरिक्त ज्या ज्या लोकांकडे, ज्या ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे किंवा बाकीच्या यंत्रणांकडे त्या संबंधित सर्व प्रभागाची जबाबदारी आहे, त्यांच्याकडनं जर कुठली झाली तर त्यांची संपूर्णपणे भेट ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची आहे।